प्रसूतीसाठी महिलेला खाटेवरून आणण्यात आलेला आहे। रस्ताच नसल्यामुळे 1 किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी आमियातली ही घटना आहे। बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे आता धिंडवडे निघालेले आहेत। प्रसूतीसाठी या महिलेला खाटेवरून आणण्यात आलं। रस्ताच नाही आहे, त्यामुळे 1 किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागलेली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया या गावातली ही घटना आहे। त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे पूर्णतः धिंडवडे निघाल्याची ही घटना आपल्याला पाहता येते। बीडमधील ही घटना आहे। प्रसूतीसाठी महिलेला खाटेवरून आणण्यात आलं। रस्ताच नाही आहे, त्यामुळे जवळपास 1 किलोमीटर पर्यंत त्या महिलेला अशा पद्धतीने खाटेवर उचलून नेण्यात आलेलं आहे। तर नातेवाईकांनी स्वतः सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकत प्रशासनावर खंत देखील व्यक्त केलेली आहे। आरोग्य व्यवस्थेचे पूर्णतः धिंडवडे निघालेले आहेत। जवळपास 1 किलोमीटर पर्यंत कुठलाच व्यवस्थित असा रस्ताच नाहीये, त्यामुळे खाटेवरून या महिलेला नेण्यात आलेला आहे। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरना आपल्या सोबत आहेत। महेंद्र, नेमकं काय घडलेलं आहे? जवळपास कुठंच आपल्याला नीटसा रस्ता दिसत नाहीये, त्यामुळे प्रसूतीसाठी महिलेला खाटेवरून नेण्याची वेळ आली आहे। नक्कीच भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघातील हे विदारक चित्र म्हणलं तरी आता वावगं वाटणार नाही। जर बघितलं गेलं तर बीड मध्ये गेल्या 6 ते 7 दिवसापासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि अशामध्ये देखील चिखल झाल्यामुळे, चिखलमय रस्ते झाल्यामुळे जे नागरिक आहेत, वाहन चालक आहेत, त्यांना पायी देखील चालता येत नाही। आणि अशामध्ये टाकळी आमिया टाकळी नावाचं हे गाव आहे। गेल्या अनेक वर्षापासून या गावकऱ्यांनी आम्हाला रस्ता द्या अशी मागणी केलेली आहे। गेल्या 25 वर्षापासूनची यांची मागणी आहे, मात्र प्रशासनानं अद्याप यावर कसलीही अंमलबजावणी केली नाही, कुठलीही कारवाई केली नाही। आणि आज जर बघितलं गेलं तर आज एक गरोदर जी महिला आहे त्या ठिकाणी होती आणि तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात घेऊन जायचं होतं, मात्र 1 किलोमीटर अंतरापर्यंत कुठलीही व्यवस्था वाहनाची त्या ठिकाणी होत नाही, कारण चिखल आहे, पाऊस पडलेला आहे। त्यामुळे जी खाट आहे, ग्रामीण भागामध्ये बीडच्या भाषेमध्ये त्या खाटेला इकडे बाज म्हणतात आणि हीच बाज ही खाट घेऊन त्या महिलेला त्या खाटेवरती झोपवलं जातं आणि अक्षरशः 1 किलोमीटर अंतरावरती तिच्या नातेवाईकांना अशा पद्धतीनं फरफट करत तिला आणावं लागतं। हे दुर्दैव। त्यामुळे महेंद्र, आपण पाहतो आता आरोग्य विभागाचे देखील पुरते धिंडवडे निघालेले आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।